नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी न्यूज. प्रबंधभूमीच्या बातमीपत्रात मी आपले स्वागत करतो. आता बघूया बातम्या विस्तारानं. चैत्र पौर्णिमेची चाहूल लागण्यास नुकतीच सुरुवात झाली असून उत्तर महाराष्ट्राचे आद्य शक्तीपीठ आई सप्तशृंगी मातेची यात्रा रंगू लागली आहे. नांदोरी वणी गडावर वसलेल्या या सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी खानदेशातून लाखो भाविक पायी यात्रा करीत मातेच्या चरणी नतमस्तक होत असतात. यंदाही दुष्काळ असला तरी रणरणत्या उन्हाचे चटके सोसून भाविक गडाकडे प्रस्थान करताना दिसत आहेत. खानदेशी सप्तशृंगी मातेचे माहेर असून माहेरकडील भाविकांना पाहून आई आनंदित होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. यात मातेचे दर्शन घेण्यासाठी खानदेशी गीतांवर डीजे बँडच्या तालावर नाचत उल्हासाच्या वातावरणात भाविक पायी यात्रा करीत आहेत. या यात्रेचा प्रबंधभूमी न्यूज चॅनलने आढावा घेत पत्रकार आमचे प्रतिनिधी JS देवरे यांनी भाविकांच्या भावना जाणून घेतल्या. किती वर्ष झाले तुम्ही पायी यात्रा करताय? 4 वर्ष झाले. सहज यात्रा करतात की देवीच्या दर्शनासाठी की काही नवस वगैरे केले? नवस वगैरे केलं होतं, संपले का? देवी पावली काही नवसाला पावली ती. नवसाला पावली सगळं चांगलं झालं. अम्माने किती वर्ष पायी यात्रा करताय? 8वी यात्रा. चांगलं वाटलं. माझ्या कुठल्या गावून आले? आम्ही सुरत. पायी आले सुरत. किती दिवसापासून निघाले? आम्ही 2 दिवस झाले. आता किती वर्षापासून यात्रा करताय? मी 21 वर्षापासून. 21 वर्ष. शिरपूर तालुका जिल्हा धुळे. किती वर्षापासून यात्रा करतायत पायी? आम्ही 15 ते 20 वर्षापासून पायी यात्रा. तुमच्या मंडळामध्ये किती सदस्य? कम से कम 25 जण. या वर्षी 23 जण आलेलो. असं काय सामाजिक कार्य काय करता तुम्ही यात्रे व्यतिरिक्त? फक्त यात्रेपासून. ते यात्रेपुरतंच मंडळ आहे. बाकी मग आमचा समाजाचा जे कार्यक्रम राहिला त्यावेळेस करतो आम्ही. कोणा गरीबाला पैसे वगैरे लागले त्यावेळेस देतो. कोणाचा दुखासुखामध्ये दवाखान्याचं काम राहिलं ते करतो आम्ही. सर्वसाधारणपणे आता दुष्काळ आहे तर मग पाणी पावसाची मागणी आणि आता आमचं 20-25 वर्ष होत आले. किती जण निघतात? आम्ही तरी 30-35 जण निघतो. मग रस्त्याने तुम्हाला भोजनाची व्यवस्था वगैरे भंडारे राहता कुठं, मग आमची मुलं हॉटेलमध्ये खातात. असं किती अंतर आहे धुळ्यापासून? 160 किलोमीटर. 160 गड डायरेक्ट वणी गड. हो. आई सप्तशृंगी संघ एवढीच अपेक्षा आहे का तिने आमच्या मुलांचं कल्याण करावा, आमच्या पाठीशी उभं राहावा. पण दुष्काळाची परिस्थिती असताना तुम्ही काही मागायला पाहिजे ना. पाऊस पाणी शेतकऱ्याचं. पाऊस पाणी बी मागतो ना. हा तेच ना. मग पाऊस पाणी नाही पडला तर मग गुरंढोरं काय खातील? असं मग सगळ्यांनी आई जो पाऊस मागतो ना, पाऊस बी मागतो ना. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.